म्हणजे हे आता रेखीवच असावा, कुठंही काही करा हे शब्द असे. आणि काय केलं, हे बांगडी कसं आहे ना गोल तयार केले, कुठं चंपा चंपा कुठं पहिलीच्या पोराला बघायला भेटते आपल्याकडे. म्हणून हे आपले बांगडी कसं आहे ना मुलांच्या समोर तयार केलेले चित्र. मुलांना सांगितलं हे बघा बांगडी कसं आहे कसं तयार होतं, आणि मुलांना हे शब्द सांगितलं. आता याच्यामध्ये कसं केलेलं आहे की बिना कानाचे शब्द दिलेले आहे. क पासून या कुठलाही शब्द जोडा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि आता अर्थपूर्ण शब्द मुलांना फार आवडते. तुम्ही पाहिलेल्या शैक्षणिक साहित्याचा परिणाम, आता सोनवणे घेतलेला पाठ म्हणजे शैक्षणिक साहित्याचा परिणाम. अशाच प्रकारे आपण पुढं दुसरं आणखी वेगळे आता हे वर्तुळ वापरले, आम्ही इथं चौकोन वापरला, कुणीतरी कोण वापरा, म्हणजे बटाट्याचा सुद्धा आकार वापरला तरी तिथं काही त्या मुलांना म्हणजे हे नाही. म्हणजे फक्त त्यांना आपल्याला द्यायचं काय की या शब्दापासून येणारे अर्थपूर्ण शब्द तयार करायला आपल्याला सांगायचे जुळा.